खानदेशातल्या माझ्या मैत्रिणींनो, आय लव्ह यू. हो, आय लव्ह यू. कारण तुमच्यामुळे खापरावरची पुरणपोळी मी शिकतीये करायला, शिकले नाही अजून, शिकतीये. याच्या आधी एक प्रयोग केला, तो ठीकठाक जमला. आता तुमच्या दिलेल्या सगळ्या सूचना पाळून ही आजची रेसिपी मी करणार आहे. चला, मधुराज रेसिपी सज्ज आहे आणखी एक प्रॉडक्ट घेऊन. तर हे प्रॉडक्ट काय असेल कमेंट करून गेस करा. रिव्हील होणार आहे या शुक्रवारी दुपारी बरोबर 1:30 वाजता मधुराज रेसिपी मराठीवर. खूप युजफुल प्रॉडक्ट आहे तुम्हाला सांगते, आणि अर्थातच 5 लकी विनर काढणार आहेत. त्यांना घरपोच मिळणार आहेत आकर्षक भेटवस्तू. चला पटाक्कन गेस करा कमेंट करून. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. खानदेशी खापरावरची पुरणपोळी करूयात. मला माझ्या खानदेशी मैत्रिणींनी खूप साऱ्या टिप्स दिल्यात, त्या वापरणार आहेत. नवीन कोरं करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर पटाक्कन सबस्क्राईब करा, तुम्हाला सांगते. सो सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, मनापासून शुभेच्छा. इतक्या दूर बसून, जगातल्या कुठल्या कुठल्या कोपऱ्यात बसून तुम्ही कमेंट केल्या आणि एक 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 डिटेल मला सांगितले, आणि ते एक 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 डिटेल फॉलो करून आजची रेसिपी होती. तर इथे अर्धा किलो चणा डाळ, यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि 3-4 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात. आता इथे 2 कप चणा डाळ आहे, तर 5 कप मी पाणी घेतेय. झाकण लावायचं. चांगल्या 7-8 शिट्ट्या काढायच्या. मोठ्या आचेवर काढू नका, बसाबस मोठ्या आचेवर 5 मिनिटं ठेवा आणि मध्यम आचेवर 7-8 शिट्ट्या काढा. चांगली येणार लोण्यासारखी डाळ आपली शिजली पाहिजे, अशा आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता पुढची आणि महत्त्वाची टीप, मी गेल्यास काय केलं होतं, रव्याच्या चाळणीने चाळून घेतलं होतं, पिठाच्या चाळणीनेच. पण मला जी टीप दिली की असं वस्त्रगाळ करून घ्यायचं. आता हे बघा, मुद्दाम मी खाली काचेचा कुंडा ठेवला तुम्हाला दिसावं म्हणून. झिरझिरीत अशी ओढणी आहे माझ्याकडे, स्कार्फ आहे, ओढणी नाही. यामध्ये पीठ घालणार. 2 कप पीठ घेते, 2 कप डाळ आहे. तर हे असं आहे ना, वस्त्रगाळ करते. हे असं जरा पटपट होतंय म्हणून मी करते, कारण काचेचा कुंडा आहे, स्टीलच्या पातेल्यात तुम्हाला दिसणार नाही म्हणून हे असं करते. हे बघा, सटसट सटसट पीठ चाळलं जातं. या पद्धतीने पीठ चाळलं की एकदम फाईन पीठ आपल्याला मिळते, त्यामुळे हे अगदी गरजेचं आहे. थोडा वेळ जाईल याला, पण ही स्टेप गरजेची आहे. दिसतंय तुम्हाला? चला, आता हे सगळं पीठ व्यवस्थित चाळून घेते. चला, आता इथे हे पीठ मी व्यवस्थित चाळून घेतलं आणि हे बघा, हा एवढा भुसा निघाला आणि हे खाली एवढं पीठ आहे. एकदम फाईन पीठ राहतं. बरं, भुसा खूप निघतो, त्यामुळे आणखी अर्धा कप पीठ मी इथे वाढवलं, कारण भुसाच जास्त निघतो जेव्हा पीठ आपण वस्त्रगाळ करतो, त्यामुळे आणखी पीठ मी वाढवून घेतलं. आता हे चाळलेलं पीठ एका कुंड्यामध्ये काढून घ्यायचं. 2 कप पीठ भरत नाही तिथपर्यंत मी हे व्यवस्थित चाळून घेतलं. आता यामध्ये अगदी 1/2 चमचा हळद, नाही घातली काहीच हरकत नाही, चवीपुरतं मीठ मिसळूयात. या रेसिपीसाठी ना लोकवान गहू वापरायचा, हे स्पेसिफिकली सूचना होती. हलकासा ओलसर करायचा आणि मग गिरणीतून दळून आणायचा, आणि दळून आणला की तो असा वस्त्रगाळ करून ठेवायचा. म्हणजे हे 1 दिवस काम आधी करून ठेवू शकता. मी पण काल करून ठेवलं होतं, फक्त दाखवण्यापुरतं थोडंसं केलं. आणि म्हणजे मग जेव्हा ऐन वेळेस तुम्हाला मांडे करायचे आहेत तेव्हा तुमचा बराच वेळ वाचेल. मुलांना द्यायची अशी कामं, एन्जॉय करतात ते. चला, आता यामध्ये पाणी घालायचं आणि कणिक मळून घ्यायचे. आणखी एक महत्त्वाची टीप, मांड्यांसाठीचं पुरण आणि आवरण हलकंसं मऊ हवं, पातळसर हवं, ओलसर हवं, घट्ट अजिबात नको. त्यामुळे कणिक सैलसर मी मळून घेते. तर इथे अर्धा किलो चणा डाळ मी घेतली, तर अर्धा किलोच गूळ घालते आणि या सगळ्या प्रमाणामध्ये 8 मांडे व्यवस्थित तयार होतात. चला, कणिक इथे मळून घेतली आहे आणि हे बघा, आत्ता मळताना जरा घट्ट मळली आहे, पण आता यामध्ये थोडं पाणी घालते आणि पाण्यात मुरवायला ठेवूयात, म्हणजे ती छान मुरते पण आणि त्यावर कडकपणा पण येत नाही. तर झाकण ठेवूयात आणि चांगली अर्धा-पाऊण तास मुरवून घ्यायची.
चला, डाळचा 7-8 नाही 10 शिट्ट्या आज मी शिजवली आहे. आणि हे बघा, वा, छान शिजली आहे. आणि एखादी डाळ घेऊन बघा, छान अशी मेणासारखी मऊ झाली आहे बघा. लोण्यासारखी अशी शिजली पाहिजे, एकूण एक त्याचा कण. हे बघा, या डाळीतलं पाणी आपल्याला काढायचं. तो आहे कटाच्या आमटीचा कट. ही अशी जाळी घ्यायची आणि यामध्ये ही डाळ चांगली निथळून घ्यायची. हे खाली जे पाणी ड्रीप होतंय कुंड्यामध्ये, तो झाला कटाची आमटी करण्यासाठीचा डाळीचं पाणी. हे बघ. बरं, आता तुम्हाला आमटी जरी नसेल करायची तरी कणिक मळताना ते डाळीचं पाणी वापरू शकता, किंवा डाळ फोडणीला घालत असेल त्याला वापरू शकता. कणकेमध्ये केलं तर खूप छान पराठे होतात, तेही तुम्हाला सांगते. चला, आता ही जी उरलेली डाळ आहे ही काढूयात. गॅस सुरू करते. जितकी डाळ आहे तितकंच इथे गूळ घ्यायचं. 2 कप डाळ घेतली होती तर 2 कप बरोबर इथे गूळ घेतलं. आता मॅशर घ्यायचं आणि डाळ आणि गूळ एकजीव करून घ्यायचे. हे बघा, जसजशी उष्णता लागते तसतसं गुळाला पाणी सुटायला सुरुवात होते. हे मिश्रण पातळसर होईपर्यंत व्यवस्थित आपण या मॅशरने मॅश करून घेणार आहोत. चला, आता इथे बघा, गूळ विरघळलाय आणि डाळही छान यामध्ये एकजीव व्हायला सुरुवात झाली. मस्त सैलसर मिश्रण झालंय. आता हे जे मिश्रण आहे हे असंच रगडून रगडून घेतलं तरी डाळ एकजीव होते, पण स्पेसिफिकली या रेसिपीसाठी हे हलकंसं पातळ झालं ना की मी हे चाळणीतून गाळून घेणार आहे, म्हणजे ते छान एकसंध होईल. सो ओलसर असतानाच पुरण गाळायची जी गाळणी आहे त्याने गाळून घेते. थोडं थोडं हे घालायचं, पटापट गाळलं जातं म्हणून ओलसर असताना करायचं. हे बघा, आता असंच सगळं पुरण मी गाळून घेते. आता डाळ जी आपण गाळून घेतली ही पुन्हा मी कुकरमध्ये काढून घेतली. ही आता थोडीशी आणखी शिजवून घेणार आहोत. ओलसरच ठेवायचं आपल्याला, पण याला चटका देऊन घेणं गरजेचं आहे. पाण्याचा अंश आपल्याला थोडा कमी करावा लागेल. आणखी एक 10 मिनिटं हे मी चांगलं परतून घेणार आहे. हे जर तुम्ही मायक्रोवेव्हला टाकलं ना तर 5 मिनिटात तयार होतं, पण हरकत नाही, सगळ्यांकडे मायक्रोवेव्ह नसतं म्हणून मी हे कुकरमध्येच करते. चला, पुरण इथे छान शिजवून घेतलंय. आणि नेहमीचं पुरण हलकंसं सुकं करतो, पण खापरावरच्या पुरणपोळीचं पुरण हलकंसं आपल्याला मऊ हवं, म्हणून आता याच्या पुढे मी जास्त शिजवणार नाही, कारण जसजसा वेळ जातो तसतसं हे आणखी घट्ट होत जातं. आता यामध्ये सुंठ आणि वेलदोड्याची एकत्र मी पूड केली ही घालते, आणि त्यासोबतच चिमूटभर जायफळ. जायफळ कायम असं किसून घालायचं ताजं ताजं, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान उतरतो. आता हे मिसळूयात. गॅस बंद केला आणि आता हे पुरण व्यवस्थित थंड करून घ्यायचं. काय कमाल सुवास तरवळतो जायफळ आणि सुंठ घातल्यावर, तुम्हाला सांगते. आहा हा. चला, थोडंसं पुरण इथे मी बाजूला काढून घेतलंय थंड होण्यासाठी, आणि कणिक पण इथे तिंबली आहे. हे बघा, आता ही चांगली मऊ करून घ्यायची. बघा, पाण्यात अशी जिरवून घेतली ना की ती चिकटही नाही होत आणि मऊ व्हायलाही चांगली मदत होते. आता हे पुन्हा चांगली मळून मळून एकजीव करून घेतो. मला एकदम आहे ना ही पातळ करून घ्या अशा सूचना आल्यात, त्यामुळे एकदम पातळ करून मऊ करून घेणार आहे. आता थोडंसं तेल घालते. येस, एकदम लोण्यासारखी लवचिक केली आहे बघा. मध्ये मध्ये अशी कपडे धुताना कसं आपण करतो तसंच हे लवचिक करून घ्यायचं. हे बघा, पुन्हा दुमडायचं. एक 10-12 वेळा हे केलं ना की छान स्ट्रेचेबल होते कणिक. कणिक छान मळवून झाली आहे, एकदम लोण्यासारखी मऊ केली आहे. आता यातून आपल्याला 2 उंडे घ्यायचेत एकसारखे. हे बघा, छान अशी लवचिक झाली पाहिजे,
जितकी लवचिक होते तितकी पुरणपोळी आपली छान व्हायला मदत होते. बघा किती छान स्ट्रेच होते न तुटता. आणि आणखी मऊ केली तरी चालेल, पण माझ्या दृष्टीने ही परफेक्ट आहे. चला, आता हा उंडा आहे, हा हलकासा लाटून घ्यायचा. एक 3 ते 4 इंच व्यासाचा लाटायचा आणि लाटत असताना मध्यभागी असा टेंगूळ ठेवायचा, त्याला उंचवटा ठेवायचा. आता दुसरा पण उंडा असाच करून घेते. कड लाटायची आणि मध्यभागी उंचवटा ठेवायचा. आता हे बघा, हे छान असं ओलसर ठेवलंय पुरण. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या सूचना नोट डाऊन करून जशाच्या तशा फॉलो करायचा प्रयत्न करते. आता कड जेव्हा बंद करतात ना, तेव्हा ते उंडा असा हातात घेतात आणि प्रेशर हे बघा कडेवर दिलं जातं आणि कड अशी बंद केली जाते. बरोबर जमलं का सांगा? असं हातात घेऊन पटापटा फिरवून कड सील करायची आणि मध्ये छान पसरलं जातं. आता थोडं पीठ लावायचं आणि हे आधी थोडंसं लाटून घ्यायचं. खूप मोठी नाही, पण बऱ्यापैकी मोठी पोळी लाटायची. हे बघा, साधारण 10-12 इंच व्यासाची. आता ही हातावर फिरवून मोठी करणार. चला, आता खरी मजा. तर एकदा या हातावर, सो ही हातावर घेऊन अशी ही लांबट करत राहायची. एकदा अशी आणि एकदा अशी. खूप खेळायचं नाही, जितकं तुम्ही जास्त खेळाल तितकी ती तुटायची जास्त शक्यता असते. त्यामुळे ही एकदा अशी आणि एकदा अशी 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 जाम मजा येते आज मला. चला, आता फार नाही खेळत मी, नाहीतर ती तुटेल. आणि आता ही घालायची आपल्याला गॅसवर. हे बघा, पण तुम्ही म्हणता की पातळ झाली पाहिजे, थोडीशी आणखी करून घेते. खूप नाही अलटपलट करायचं, नाहीतर त्याला चीर जाते, कारण पुरण ओलं आहे. आता माझ्याकडे खापर नाही म्हणून कढईवर घालून भाजून घेते. अलवार ठेवायची. कढई गरम करून घेतली, थोडासा तेलाचा हात लावला होता आणि कड आहे ना अशी दाबून घ्यायची. हे बघा, हलकीशी चीर पडते, कारण पुरण ओलसर आहे, आवरण ओलसर आहे, त्यामुळे त्याला चीर पडते. आता छान भाजले जाऊ देत. उलटवायची गडबड करायची नाही, कारण खापरावरची पुरणपोळी जी असते ती एक वेळ एकच बाजू भाजली जाते. त्यामुळे अजिबात गडबड करू नका. कड छान भाजली जाणं गरजेचं आहे. त्यामुळे मध्ये मध्ये असं आहे ना, कडेकडेला टॅप करा. हे बघा, थोडीशी चीर जाते सगळं, कारण यामध्ये ओलसर असतं. हे बघा, छान अशी भाजू दे, मगच उलटवा. त्याशिवाय अजिबात उलटवायची गडबड नाही करायची. मस्त. आणि कड भाजणं फार गरजेचं आहे. आता वरच्या बाजूला थोडंसं तेल किंवा मी तूप स्प्रेड करून घेऊ शकता. थोडीशी खरपूस करायची म्हणून, नाही घातलं काहीच हरकत नाही. आता अलवार हाताने असं कालथा किंवा उलथानं घालायचं आणि ज्या बाजूने घालतो ना, कायम ती पोळी ना त्या दुसऱ्या उलट बाजूने खाली घसरते. काही नाही, मग आपण उलट दिशेला जायचं. वा, काय कमाल दिसते बघा. वा 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 वा. बघा, खरपूस भाजून झालीये. हलकासा आहे ना त्याला हे झालेलं आहे, पापुद्रा सुटलाय, पण हरकत नाही. अशीच असते खरपूस खापरावरची पोळी, पुरणपोळी. आणि आपल्या केसमध्ये तर खापरावरची नाहीच, ही कढईवरची आहे. बघा, थोडी थोडी चीर जाते जसं मी म्हणाले, कारण सगळंच ओलसर असतं, पण ही अशीच खायला खरपूस छान लागते. चला, आता दोनही बाजूने खमंग अशी भाजून झाली की हलगर्द उचलायची. वा वा वा. आणि अशी जाळीवर काढून घेते. काय दिसते बघा, कमाल. ही खापरावरच दुमडतात, पण माझ्याकडे ना कढई आहे. कढईवर हवी तशी ती दुमडायला जागा मिळत नाही, म्हणून वा.
मस्त. आहा, ही खापरावरची पुरणपोळी कमाल दिसते, मस्त होते. पापुद्रा खूप कमाल येतो याला. आणि यावेळेस जमली का नाही सांगा. अजून वेळ लागेल, थोडं थोडं जमतंय, थोडं थोडं जमेल. उघडून दाखवते. फोटो काढायचे आहेत, 2-3च आहेत. पटक्कन फोटो काढते आणि ओपन करूनही दाखवते कशी झाले ते. पण शिकते अजून. पण थँक्यू सो मच की तुमच्यामुळे ॲटलिस्ट प्रयत्न तरी करते मी. आणि अगदी परफेक्ट नाही जमणार अर्थातच सुगरणींसारखं, पण थोडा जवळ जायचा छोटा प्रयत्न सुरू आहे. जेव्हा परफेक्ट जमनेल ना तेव्हा पुन्हा एकदा व्हिडिओ घेऊन तुमच्याकडे येणार. काय म्हणतात, चालेल की नाही? चला, अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना शुभेच्छा. येते व्हिडिओ खूप अलीकडे, पण अक्षय तृतीयेला ही खापरावरची पुरणपोळी आणि आमरसाचा बेत असतो म्हणून रेसिपी पोस्ट केली. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.